मी थोडक्यातच उरकवते. आदरणीय गुरुजन वर्ग व इथे माझ्या बसलेल्या मित्रमैत्रिणींना माझ्या सर्वांना नमस्कार. खरंच आज आपण जाणार आहोत. सगळ्यांचं मन भरून आला असा. खरं तर आज आनंदाचा दिवस आहे की आपण एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर पाऊल ठेवत आहोत. पण त्याच वेळी इथल्या आठवणी सोडून जाताना खूप भरून येत आहे. सर्वात आधी मी आपल्या सर्व शिक्षकांचे मनापासून खूप खूप आभार मानते. आमच्या क्लास टीचर चव्हाण मॅडम, वेगळा वर्ग केल्यानंतर गवळी टीचर, मराठी विषय शिकवणारे आमच्या मांजरी टीचर, तसेच गणित घेणारे व गणित स्कॉलरशिपमधील गणिताच्या अडचणी सोडून देणाऱ्या आमच्या सर्वांच्या लाडक्या महाडिक टीचर, इतिहास भूगोल नागरिकशास्त्र शिकवणारे फंडे टीचर व आपले कदम सर व आपल्या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती धुमरे मॅडम, या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते. तुम्ही आम्हाला फक्त पुस्तकी नाही तर जगायचं कसं आणि संकटांशी लढायचं कसं हेही शिकवलं. कधी प्रेमाने तर कधी रागाने तुम्ही जे आमच्यावर संस्कार केले त्याबद्दल आम्ही कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मूर्ती घडवतो, अगदी तसेच तुम्ही आमचं आयुष्य घडवलं आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही आत्मविश्वासाने पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालो आहोत. आणि माझ्या मैत्रिणींनो, तुमच्याबद्दल बोलू तरी काय. वर्गातील मस्ती, वर्गातील गप्पा गोष्टी, एकत्र बसून खाल्लेला डबा, मधल्या सुट्टीत एकत्र बसून खाल्लेला डबा आणि परीक्षेच्या वेळी केलेली कसरत व होणारी कसरत, हे कायम आपल्याला लक्षात राहील. हे सगळं आता खूप आम्ही खूप साऱ्या आठवणींची शिदोरी सोबत घेऊन जाणार आहोत. इथल्या भिंती, इथले शिक्षक आणि इथल्या मैत्रिणी आणि आमचा हा वर्ग नेहमीच आमच्या हृदयात. शिक्षकांबद्दल त्यांनी विषयवाईज अगदी वर्णन केलं. त्याबरोबरच आता हे शिकवणं तर शिक्षकांचं काम आहे, पण त्याबरोबर तुम्ही कुठले उपक्रम घेतले, तुमच्यामध्ये धाडस निर्माण करण्याचं पण काम त्यांनी केलेलं आहे. अडचणीच्या वेळेला त्याला सामोरं कसं जायचं. कर्मवीर मामांच्या संस्थेमध्ये सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडला पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्या दृष्टीने येथील प्रत्येक शिक्षक तळमळीनं काम करतो आणि हे तुम्ही तुमच्या मनोगतातून सांगितलेलं आहे. पण तुम्ही जी कार्यवाही केली ती छान प्रकारे केलेली आहे. सगळ्यात भावलेलं मला अध्यक्षीय भाषण खूप चांगलं वाटलं. छान भाषण केलेलं आहे. तुम्ही तुमच्या भावी आयुष्यामध्ये असे चांगले नियोजनबद्ध जीवन जगत असताना जे काही कार्यक्रम अटेंड करा किंवा दररोजचे दैनंदिनी जे असेल ते तुमचे नियोजनबद्ध असले पाहिजे. शाळेला आठवणी ठेवण्यापेक्षा शाळेत मिळालेलं ज्ञान, त्या ज्ञानाचा उपयोग करून